श्री स्वामी समर्थ. 2025 हे लवकरच संपणार आहे आणि 2026 हे नवीन वर्ष सुरू होईल. यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. यंदा मकर संक्रांत ही बुधवारी 14 जानेवारी 2026ला आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी खास करून सौभाग्यवती महिलांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणते शुभ रंग आहेत, त्याचप्रमाणे कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या या चुकूनही घालू नयेत, अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. संक्रांती ही एक देवी आहे. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड व 9 भाऊ असलेल्या या देवीने संक्रांतीच्या दिवशीच संकरासुराची हत्या केली. प्रत्येक वर्षी तिचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार, भक्षण या गोष्टी बदलत असतात. ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जात असते आणि तिसऱ्या दिशेला पाहत असते. मकर संक्रांतीचा सण हा 3 दिवस साजरा केला जातो. पहिला दिवस हा भोगीचा दिवस असतो. दुसऱ्या दिवशी असते ती म्हणजे मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजेच संक्रांतीची कर. तसेच या दिवशी अनेक लोक छतावरून पतंग उडवून सुद्धा हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ सुद्धा वाटला जातो. अशा या मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी? मकर संक्रांत हा असा एकमेव सण आहे की या दिवशी काळ्या रंगाचे कपडे हे परिधान केले जातात. इतर वेळेला धार्मिक विधीसाठी किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र हे एखाद्या शुभ दिवशी किंवा एखाद्या सणाच्या दिवशी परिधान करणे हे वर्ज्य सांगितलेले आहे. परंतु मकर संक्रांतीला मात्र आवर्जून काळ्या रंगाचे कपडे हे परिधान केले जातात. महिला सुद्धा काळ्या रंगाची साडी नेसत असतात. काळ्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीला का नेसली जाते? तर हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला ऋतुमानानुसार महत्त्व आहे आणि त्यामागे काही धार्मिक व नैसर्गिक कारणे सुद्धा आहेत. मकर संक्रांत हा दिवस आणि रात्र हिवाळ्यातील सर्वात थंड आणि खूप मोठी असते. यामुळे या मोठ्या रात्रीच्या काळोखाला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात अशी मान्यता आहे. काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात. म्हणूनच थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे. परंतु काही घरांमध्ये मात्र काळा रंग जो आहे तर तो संक्रांतीच्या दिवशी घातला जात नाही. मग अशा वेळेला आपण इतर कोणकोणत्या शुभ रंगाच्या साड्या नेसू शकतो आणि कोणता रंग हा यंदा मकर संक्रांतीला वर्ज्य असणार आहे? तर शुभ रंग जे आहेत तर त्यापैकी येतो तो म्हणजे लाल रंग. लाल रंग हा देवी लक्ष्मीचा अतिशय प्रिय रंग आहे. लाल रंगाची साडी जर आपण मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान केली तर घरामध्ये सुखसमृद्धी येईल. देवी लक्ष्मीची कृपा ही कुटुंबावरती राहील. त्यामुळे अत्यंत शुभ असा लाल रंग आहे. आपण लाल रंगाची साडीसुद्धा या दिवशी परिधान करू शकतो. त्याचप्रमाणे हिरवा रंग जो सौभाग्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग जो आहे तर तो निसर्गाचा रंगसुद्धा आहे. गणपतीला प्रिय असलेल्या दुर्वा आणि शिवांना प्रिय असलेले बेलपत्र हे सुद्धा हिरव्या रंगाचे आहे. त्यामुळे जर आपल्याला काळ्या रंगाची साडी नेसायची नसेल तर आपण या दिवशी हिरव्या रंगाची साडीसुद्धा परिधान करू शकतो. ज्या भागांमध्ये काळा रंग हा मकर संक्रांतीला परिधान केला जात नाही तर त्या भागांमध्ये ज्या नवविवाहित आहेत तर त्यांना तिळगुळामध्ये आवर्जून हिरव्या रंगाची साडी दिली जाते. त्यामुळे हिरवा रंगसुद्धा शुभ रंग आहे. त्याचप्रमाणे आपण केशरी रंगाची साडी जर या दिवशी परिधान केली तर यामुळे सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळतो. तसेच आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते. केशरी रंग हा अग्नीचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे गुलाबी रंगाची साडीसुद्धा आपण परिधान करू शकतो. भगवान श्रीकृष्ण व राधा राणी यामुळे प्रसन्न होतात. आपल्या जीवनामध्ये शांतता आणि समृद्धी यावी यासाठी आपण गुलाबी रंगाची साडीसुद्धा या दिवशी परिधान करू शकतो. त्याचप्रमाणे इतर जे रंग आहेत तर त्या रंगाची सुद्धा आपण साडी परिधान करू शकतो. आपल्याकडे ज्या रंगाची साडी आहे तर त्या रंगाची साडी आपण परिधान केली तरीसुद्धा चालेल. परंतु चुकूनही एक असा रंग आहे या रंगाची साडी मात्र आपल्याला परिधान करायची नाही. यंदाच्या संक्रांतीने म्हणजेच 2026ची जी संक्रांत आहे तर तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि संक्रांती ज्या रंगावरती असते म्हणजेच संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तर त्या रंगाचे वस्त्र हे मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान करू नये असे सांगितले जाते. असे म्हटले जाते की जर आपण या रंगाचे वस्त्र परिधान केले किंवा आपण या रंगाची जर साडी मकर संक्रांतीच्या दिवशी नेसली तर आपल्यावरती संक्रांत येऊ शकते म्हणजेच आपल्यावरती संकट येऊ शकते. म्हणूनच यंदाच्या संक्रांतीला आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे. त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल तर तो आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी अजिबात घालायचा नाही. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण वौसा पूजत असतो. सौभाग्यवती महिलांसाठी मकर संक्रांतीचा दिवस हा अत्यंत खास असतो. अनेक महिला या दिवशी हळदी कुंकू सुद्धा करत असतात.
संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केले जाते. इतर वेळेला म्हणजे मकर संक्रांतीचा दिवस सोडून इतर दिवशी आपण पिवळ्या रंगाची साडी नेसून हळदी कुंकू करू शकतो. परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी मात्र पिवळ्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही. त्याचप्रमाणे संक्रांतीच्या वेळेला आपण हातामध्ये बांगड्या सुद्धा भरत असतो. बांगड्या ज्या आहेत तर त्या हिरव्या रंगाच्याच असाव्यात. हिरवा रंग हे सौभाग्याचे प्रतीक आहे. त्यामुळे हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालायच्या आहेत. परंतु चुकूनही हातामध्ये आपल्याला फक्त सोन्याच्या किंवा बेंटेकच्या बांगड्या घालायच्या नाहीत. त्याचप्रमाणे इतर रंगाच्या म्हणजे काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालणे सुद्धा आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहे. हिरव्या रंगाच्या बांगड्या आपण हातामध्ये घालून त्यामध्ये आपण सोन्याच्या किंवा बेंटेकच्या बांगड्या घालू शकतो. परंतु फक्त सोन्याच्या किंवा फक्त बेंटेकच्या बांगड्या हातामध्ये घालायच्या नाहीत. तर थोड्या का होईना आपल्याला हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या घालायच्याच आहेत. त्याचप्रमाणे लाखेचा जो चुडा असतो तर तो सुद्धा आपल्याला या दिवशी हातामध्ये घालायचा आहे. ज्या बांगड्या आपण हातामध्ये घालतो तर त्याच्या पाठीमागे आणि बांगड्यांच्या पुढे तर असे आपण लाखेचे चुडे घालू शकतो. लाखेचा चुडा आपण जर मकर संक्रांतीच्या दिवशी हातामध्ये घातला तर निश्चितपणे आपल्याला याचे शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होत असते. यंदाची संक्रांती ही पिवळ्या रंगावर आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये प्रश्न येतो, मग आपण जो वौसा पूजतो तर यामध्ये हळदीचा किंवा हळकुंडाचा वापर करावा का? हळद लावावी का? हळदी कुंकू करताना आपण या दिवशी एकमेकींना हळद लावू शकतो का? त्याचप्रमाणे सोन्याचे दागिने किंवा पिवळ्या रंगाची ज्वेलरी जी आहे तर ते आपण परिधान करू शकतो का? तर संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले आहे तर ते वस्त्र फक्त आपल्याला परिधान करायचे नसते. त्यामुळे आपण या दिवशी सोन्याचे अलंकार परिधान करू शकतो. वौस्यामध्ये आपण हळकुंड हळदीचा वापर करू शकतो. त्याचप्रमाणे एकमेकींना हळद लावू शकतो. परंतु काही भागांमध्ये मात्र जेव्हा संक्रांत पिवळ्या रंगावरती येते तर त्यावेळेला हळद लावणे जे आहे तर ते टाळले जाते. आपण आपल्या भागानुसार या परंपरा ज्या आहेत तर त्या पाळू शकतो.